भूत खरंच अस्तित्वात असतात का? विज्ञानाच्या मते मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते? आत्म्याचे काय होते? विज्ञानाच्या मते भूत किंवा आत्म्याबद्दलची स्थिती खालीलप्रमाणे आहे. भूतांचे अस्तित्व. विज्ञानानुसार भूतांच्या अस्तित्वाचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. ज्यांना आपण भूत समजतो त्यामागे सहसा खालील वैज्ञानिक कारणे असू शकतात. इन्फ्रासाऊंड, अत्यंत कमी वारंवारतेचा आवाज ज्यामुळे अस्वस्थता किंवा भास होऊ शकतात. पॅरिडोलिया, मेंदूची कोणत्याही आकारात चेहरा शोधण्याची प्रवृत्ती. मनातील भीती किंवा भ्रम, मानसिक तणाव किंवा विशिष्ट वातावरणात मेंदू निर्माण करत असलेली दृश्ये. मृत्यूनंतर आत्मा. विज्ञान आत्म्याला एक ऊर्जा किंवा स्वतंत्र अस्तित्व म्हणून मान्यता देत नाही. ऊर्जेचा नियम. विज्ञानाचा नियम सांगतो की ऊर्जा नष्ट होत नाही, फक्त तिचे रूप बदलते. मृत्यूनंतर शरीरातील रासायनिक ऊर्जा उष्णतेच्या रूपात वातावरणात विलीन होते किंवा विघटन प्रक्रियेत वापरली जाते. चेतना, कॉन्शियसनेस. विज्ञानानुसार आपली जाणीव किंवा चेतना ही मेंदूतील न्यूरॉन्सच्या इलेक्ट्रोकेमिकल प्रक्रियेचा परिणाम आहे. जेव्हा मेंदू काम करणे थांबवतो तेव्हा ही प्रक्रिया, चेतना, पूर्णपणे थांबते. थोडक्यात विज्ञान केवळ प्रमाण आणि प्रयोगांवर विश्वास ठेवते. त्यामुळे आत्मा किंवा भूत या गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध झालेल्या नाहीत. तुम्हाला या विषयावर अधिक सखोल माहिती हवी असल्यास मी मदत करू शकतो.